हॅलो गाईज, तर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या व्लॉगमध्ये. तर आज मला सकाळपासूनच नाही का पावभाजी खायची खूप जास्त इच्छा झाली होती. तर आज मी घरीच बनवणार आहे आज पावभाजी. तर म्हणलं आज घरीच बनवावी आणि सगळ्यांसोबत शेअरसुद्धा करावी आपली रेसिपी. आणि मी काही एवढा चांगला स्वयंपाक बनवत नाही, पण सगळेजण म्हणतात चांगला बनवती म्हणून. आता त्यांना त्यांचंच माहिती. आणि आज मी बनवणार आहे पावभाजी. तर व्लॉग न स्किप करता सर्वांनी नक्की बघा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करून तुम्ही मला सांगत राहा की तुम्हाला माझे व्लॉग कसे वाटतात आहेत. आणि तर चला आता बनवूया आपण आपली पावभाजी. आपण पावभाजीसाठी काय काय जे साहित्य लागतं ते इथं सर्व घेतलेलं आहे. आपण इथं टोमॅटो आहेत, इथं अमूलचं बटर घेतलं आहे, लसूण घेतला आहे, अद्रक घेतला आहे, कांदा घेतला आहे, सुहानाचा पावभाजी मसाला घेतला आहे, फ्लॉवर घेतला आहे, इथे जिरे घेतलेले आहेत, इथं हिरवा मटार आहे, इथं बटाटे आहेत, शिमला मिरची आणि कोथिंबीर आहे. आणि या कुकरमध्ये आपल्याला फ्लॉवर, बटाटा आणि हिरवा मटार नाही का उकडून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर मग पुढची रेसिपी तुम्हाला सांगते मी. तर इथं आता आपल्याला सगळ्या भाज्या टाकायच्या उकडण्यासाठी. तर मी टाकते आहे, तुम्ही बघू शकता हा फ्लॉवर आहे. तर मी हा फ्लॉवर टाकते पहिला. तर बघा 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 बघा, तर स्किप करू नका गाईज. आणि आता मी इथं फक्त बटाटे नाही, पटकन शिजत नाहीत ना बटाटे, मग त्यामुळे मी त्या बटाट्यांना कट करून टाकते ह्याच्यामध्ये. सगळ्या भाज्या तुम्ही स्वच्छ धुवून घ्या. मी पण घेतलेल्या आहेत धुवून सगळ्या भाज्या. आणि तुम्ही बघू शकता इथं गेला आहे आपला फ्लॉवर आणि बटाटे गेलेले आहेत. तर या वाटाण्यामध्ये मी पाणी टाकते काढून. तुम्हाला हिरवा मटर जर भेटला ना तर नक्की टाका, बट मला भेटला नाही आहे म्हणून मी नाही का फ्रीझरमधलाच टाकलेला आहे तो बटाटा. आणि ह्यामध्ये सगळं पाणी ओतायचं आहे, जितकं तुम्हाला म्हणजे भाज्या शिजतील एवढं तरी पाणी ओतायचं आहे. आता मी टाकले, आता हे सगळं शिजायला टाकते. आता पुढं बघत भाज्या जोपर्यंत शिजतात तोपर्यंत मी आता जरा टाईमपास करते, कारण भाज्या शिजल्यावरच आपल्याला पुढची रेसिपी करता येईल ना. तर आता मी बिना फिल्टरची कशी दिसते ना गाईस, तर ते सुद्धा मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. कारण मी आता तर काहीच मेकअप केलेलं नाही आहे, बट बघा तुम्ही मेकअप काहीच नाही आहे, नॅचरल ब्युटी. आपले इथे भाजी शिजून गेलेले आहेत आणि मी इथं सगळं नाही का बटाट्यावरची साल वगैरे सगळं काढून घेतलेली आहे. तर तुम्हाला मी दाखवते आता. तर तुम्ही बघू शकता भाजी शिजेपर्यंत मी इथं कांदा कापून घेतला आहे, कॅप्सिकम कापून घेतलेली आहे, अद्रक लसूणची पेस्ट करून घेतलेली आहे, टोमॅटोची इथं प्युरीसुद्धा मी बनवून घेतलेली आहे, बटाट्यावरची साल काढली. आता ती सगळी भाजी आपण मॅश करूया. आता मी इथं मॅश करते सगळ्या भाज्या, पण आमच्याकडे मॅशर नाही आहे ना, त्यामुळे मी ह्याच्याने करते. तुमच्याकडे असेल तर तुम्ही करू शकता. आणि मी ह्याच्यामध्ये नाही का काही भाज्या स्किप केलेल्या आहेत, म्हणजे आमच्या घरामध्ये आवडत नाहीत ना त्यामुळं. तर तुम्हाला कोणत्या भाज्या आवडतात ना तर तुम्ही टाकू शकता. आणि आता बघू शकता मी पुढे दाखवतेच तुम्हाला, सो स्किप न करता व्हिडिओ बघत राहा. ती पडत सुद्धा नाही, बघू शकता तुम्ही. त्याची पकड सुद्धा किती मजबूत आहे, पण आजकालच्या प्रेमाची पकड सुद्धा एवढी मजबूत नाही. इथं फक्त आपण बटर बद्दल बोलतोय, बाकी काही विषय धरू नका. तर आता मी याच्यामध्ये तेल टाकते, कारण आम्हाला तेल पण म्हणजे बटर जास्त आवडत नाही ना त्यामुळं. तर तुम्ही तुमच्या नुसार टाकू शकता तेल. तर मी माझ्या पद्धतीने टाकलेलं आहे एवढं तेल. तर एवढं काय मला प्रमाण कळत नाही, पण तरी करायचं. त्यानंतर ना आपण टाकूया तिथे जिरे, अद्रक लसणाची पेस्ट पण टाकते मी. आणि आता आपल्याला कांदा आपला थोडासा ब्राऊन किंवा गोल्डन कलरचा होईपर्यंत त्याला शिजवायचा आहे. आणि यानंतर मग आपल्याला टाकायची आहे पुढे कॅप्सिकम. माझ्याकडनं एक चुटून अशी पडली बघा कॅप्सिकम, तर जाऊ द्या चालायचं. तर मी टाकते यामध्ये कॅप्सिकम. आपल्या कॅप्सिकमला पण असं थोडंसं मऊ होईपर्यंत शिजवायचं आहे, नाहीतर ती कच्ची कच्चीच लागेल तशीच नाही का. ती फ्लेवर खूप घाण येतो मग त्यामुळं. तर त्यामुळे नाही का चांगली मऊ होईपर्यंत तिला शिजवा. तर मी इथं फुल गॅस केलेला आहे, फुल गॅसवर शिजवूया आपण. बघू शकता तुम्ही. त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे टोमॅटोची प्युरी. त्यामध्ये आपण टाकूया टोमॅटोची प्युरी. तुम्ही बघू शकता मी इथे टोमॅटोची प्युरी टाकलेली आहे पूर्ण. मीठ सगळी टाकून घ्या, नाही तर मग मिक्सरला पण मार खावं लागेल.
तुम्ही बघू शकता आपल्या इथं भाज्या पण थोड्याशा अशा नाही का शिजलेल्या आहेत. तर त्यामध्येच आपण आता लगेच इथं मीठ टाकूया. मीठ तुमच्या चवीनुसार टाका. मी इथे टाकलेलं आहे मीठ आमच्या चवीनुसार. इथं आपण सगळे मसाले नाही का मिक्स केलेले आहेत. पावभाजी मसाला, लाल मिर्च पावडर आणि ते घरगुती मसाला आम्ही बनवलेला आहे तो एक टाकलेला आहे. आणि आता टाकूया हळद. तर त्यानंतर आपण सगळ्या भाज्या नाही का मसाले चांगले शिजेपर्यंत अजून 5 मिनिटं त्यांना शिजवणार आहे तेल सुटेपर्यंत. तुम्ही बघू शकता इथं आपल्या भाज्यांना तेल सुद्धा सुटलेलं आहे. तर मी आता टाकणार आहे आपल्या मॅश केलेल्या इथं भाज्या आता सगळ्या. बघू शकता सगळं मिक्स करून घेऊया आपण. बघू शकता मी इथं कोथिंबीर टाकते, अशी भरभरून टाकली मी कोथिंबीर. आमच्या घरामध्ये सर्वांना कोथिंबीर खूप आवडती, मला सोडून, कारण मला बिलकुल कोथिंबीर आवडत नाही. तुम्हाला आवडते का ते पण सांगा कमेंट्स करून. आणि माझ्या पावभाजीला असा कलर आलेला आहे मस्तपैकी असा. आणि माझी पावभाजी आहे रेडी. मग आपण पप्पांना देऊ या. पप्पांची रिॲक्शन्स बघू. पप्पा तुमच्यासाठी मस्त भारी आहे. छान एकदम. खाऊन बघा ना. छान झाले. तुम्ही बघा तरी खाऊन. वाज घंटा तरी पोट भरले. तुम्ही बघा तर खाऊन. थांबले जरा. पहिला कसं ताईला बनवणार नाही नाही, पहिले तुम्ही खावा नंतर ना आम्ही बघतो. पहिले तुम्ही खावा ना. तुम्ही पहिले खावा ना. छान. खरंच छान झालीये. एक नंबर. हा तर गाईज माझ्या पप्पाला तर माझी पावभाजी आवडली आहे. तर तुम्ही सुद्धा माझी रेसिपी बघू शकता. आणि रेसिपी मला तुम्ही कमेंट्स करून नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली. तर चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण क्लिक करा, म्हणजे माझे ब्लॉग तुमच्यापर्यंत पोहोचत जातील. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करून मला नक्की सांगा तुम्हाला कसा वाटला ब्लॉग माझा.